गॅदरिंग मध्ये सलग 2 तास तर सत्कारच चालू होती, पण सत्कार संपल्यानंतर या सरांचं जे गाणं ऐकलं, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्र म्हणल्यामध्ये गारव्यासारखा, मित्र म्हणल्यामध्ये गारव्यासारखा. वाह. 2 तास जेवढा थकवा आला होता तो गाणं ऐकल्यानंतर असा भुर्रकून पळून गेला. पण मला धक्का तवा बसला. हा ना, जाऊ केजीचे लहान लहान पोरं त्यांचे सर्टिफिकेट दाखवायला यायला लागले. सर्टिफिकेट, प्रमाणपत्र. हो. आणि जेव्हा मी लहान होतो तेव्हा मा घरचे कुठीत कुठीत शाळेत न्यायचे, बस शाळेत. पण आता काय दिवसेंदिवस सगळंच बदलायला लागलं. पण ह्या पोराच्या चेहऱ्यावरले एक्सप्रेशन काय बदलत नव्हती. याला काय धरून बिरून उभं केलं होतं काय माहिती. आणि मला तर आहे ना ह्या सगळ्या पोरांना पाहून माझे मागचे दिवस आठवले. हा, प्रमाणपत्र तर काय कधी भेटलं नाही, पण छड्या खायला 1 नंबर आमचंच राहायचं. आणि मी तर ना मोक्कर टोले खायले भाऊ. त्या परिपाठाच्या धाकाने आम्ही वर्ग झाडायला राहायचो. असो, मुद्दा काय होता तर आता शेवटून दाद्याचा सगळ्यांचा सत्कार होता. या ठिकाणी दादाचा पण सत्कार झालेला होता. हे त्यांच्या सरांचं वाक्य होतं, पण ते मीच बोललो. गॅदरिंग मध्ये 10 नंबरचा डान्स दादाचा होता बरं का. घरी तिकडे कोण नव्हतं आणि आजीना मला घरी लवकर बोलवलं होतं भाऊ. दादा म्हणे सगळ्या पोरायला फोटो काढायचे. एक शेवटचा फोटो घेतला. जेणे कोणी पार्ट 1 पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या.